महत्त्वाच्या बातमीकडे रविकांत तुपकरांचं विधान भवनाबाहेर आंदोलन सुरूच आहे। रविकांत तुपकरांसह कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। चक्क झाडावर चढून तुपकरांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे। मंत्रालया शेजारी झाडावर बसून 4 शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। मंत्रालयाच्या दुतर्फा असलेल्या या झाडांवर आंदोलक कार्यकर्ते चढले। अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचलेली आहे। त्यांना खाली उतरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। पुन्हा एकदा या संदर्भात माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत थेट जोडले गेले आहे। भाग्यश्री, सध्याची काय परिस्थिती आहे? हे कार्यकर्ते खाली उतरतायत का? हे कार्यकर्ते आता खाली उतरायला तयार नाहीयेत। ते असंही सांगतात की गाडी मागे घ्या, नाहीतर आम्ही थेट उडी मारू, अशा पद्धतीची धमकी दी आहे ती देखील दिली जाते। खालीच पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहेत। फायर ब्रिगेडवाले इथे आलेले आहेत। गाडी देखील त्यांच्यासाठी इथे सज्ज केलेली आहे। मात्र गाडी बघितली की ते खाली उडी मारण्याची धमकी देत असल्याने थोडं कुशलतेने त्यांना खाली काढणं आता पोलिसांचं काम आहे आणि पोलीस आता कशा पद्धतीने त्यांना हाताळतात हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र आता आपण बघितलं तर या समोरच्या झाडावर 2 जण आपल्याला दिसतात, तर मी जिथे उभी आहे त्याच्या मागच्या झाडावर एक जण जो आहे तो बसलेला आहे। दुतर्फा झाडं आहेत, त्यामुळे दोन्ही बाजूला जे कार्यकर्ते आहेत ते झाडांवर चढलेले पाहायला मिळत आहेत। सरसकट कर्जमाफी हा एकच मुद्दा आहे। आम्हाला न्याय द्या, न्याय हवा। आम्ही शेतकऱ्यांची औलाद आहोत, आम्ही कोणाला बापाला घाबरत नाही, अशा पद्धतीची भाषा जी आहे ती देखील ते वापरत असल्याचं पाहायला मिळतात। त्याच्यामुळे आता त्यांना कुशलतेने खाली उतरवणं हीच खरं तर कौशल्याची गोष्ट आहे। आता म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। त्याचं कारण मोठ्या प्रमाणात वरती बुंद्यापर्यंत गेलेले आहेत, झाडाच्या टोकापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि तिथून खाली उतरायचं असेल तर त्यांना एक एक फांदी करून उतरवावं लागणार आहे। अग्निशमन दलाची जी गाडी आहे ती देखील इथे सज्ज झालेली आहे। मात्र गाडी बघून ते अधिक पॅनिक झालेले आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना पॅनिक न करता त्यांना खाली उतरवणं हीच आता महत्त्वाची गोष्ट जी आहे ती मानली जाते। आणि त्यानुसार आता खाली आपण बघतोय की डायरेक्ट जर खाली पडले तोल जाऊन तर त्याच्यासाठी देखील फायर ब्रिगेडची जी टीम आहे ती मोठं बारदान घेऊन खाली उभे आहेत आणि कोणत्याही पद्धतीने त्यांना इजा होऊ नये आणि सुखरूप पद्धतीने ते खाली उतरावे ही एकच अपेक्षा जी आहे ती या सगळ्यांकडनं आता सध्या व्यक्त केली जाते। सातत्याने हेच सांगितलं जातं की आम्हाला गाडीची भीती दाखवू नका, तुम्ही काय आम्हाला भीती दाखवताय का, अशा पद्धतीची वक्तव्य देखील त्यांच्याकडनं वरतून झाडावरनं करण्यात येताना पाहायला मिळत आहे। अगदी भाग्यश्री, बचाव कार्यापेक्षाही एक महत्त्वाची उपाययोजना म्हणता येईल की प्रशासनानं शासनानं बाहेर येऊन या कार्यकर्त्यांशी बोलणं आणि त्यांना हवं ते आश्वासन देणं। अशा प्रकारे आतपर्यंत म्हणजे विधान भवनात जे कामकाज सुरू आहे मंत्र्यांपर्यंत ही बाब पोहोचलेली आहे का? ते काही आश्वासन देतील का? कार्यकर्त्यांसोबत रविकांत तुपकरांसोबत बोलण्यासाठी येतील का? येणं अपेक्षित आहे। मात्र नक्कीच ही बाब विधान भवनात पोहोचलेली आहे। त्याचं कारण आधी हे लोक सगळे विधान भवनाच्या दारावरच आले होते आणि त्यानंतर तिथून ते पुढे पुढे चालत मंत्रालयाच्या परिसरात पोहोचले। खरं तर मंत्रालय आणि विधान भवन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की फार अंतर नाही आहे, एक 2-4 मिनिटात ते चालत सगळे इकडे पोहोचले आणि त्यानंतर दुतर्फा असलेल्या झाडांवर चढले। मात्र ही बाब जी आहे ती मंत्र्यांपर्यंत त्यामुळे नक्कीच निश्चितपणे पोहोचलेली आहे आणि सातत्याने आपण बघतोय की रोहित पवार देखील ही बाब जी आहे ती पोहोचवताना पाहायला मिळतात। आणि तरी देखील जर आज संभाषण झालं नाही, चर्चा झाली नाही तर नेमकं हे कार्यकर्ते काय करणार आणि आज तोडगा निघणार का हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। या परिस्थितीवर भाग्यश्री आपण लक्ष ठेवून आहोत, तुमच्याकडून अधिक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।